कृष्णा भावा, काय रे? माझ्या जीवनात तर लय अडचणी या लागल्या रे. अरे विशाल भावा, हा. अडचणी तर असतातच महान लोकांच्या जीवनातनी. नाहीतर राम वनवासात, श्रीकृष्ण कारावासात, आणि आपण कामावर कशाला गेलो असतो. हो रे, बरोबर आहे. विशाल भावा, का रे? यार आपल्या माणसाचं कसं आहे माहिती आहे का? कसं आहे सांग बरं आज. आपल्याला 45 वर्षाची बाई जरी दिसली ना हो तरी अशी कवळी दिसते लगे. हो ना, सगळं चालते ना आपल्याला. आणि पोरीचं कसं आहे माहिती आहे का? कसं आहे रे? 30 वर्षाचं जरी पोरगा असलं ना हा. तरी त्याला काका म्हणतात. मथारी पण म्हणू शकतात, काही म्हणू शकतात, पण त्या पोराचं हृदयाचं कसं होईल रे? असं तुटून जाते. हे 50 वर्षाचे बी असलं तरी जमते. विशाल भावा, का रे? हे आपल्याला दिवसेंदिवस घरातले सगळेच कामं करायचं काम कोण पडायला लागलं माहिती आहे का? काहून पडागला आता सांग बरं यार, लयच भांडे घासतो मी. अरे विशाल भावा, हे आपल्या बहिणी येतात का नाही, हो ह्या दिवस रात्र अभ्यास करायला लागल्या हो ना. आणि परीक्षेत पहिला क्रमांक आणा लागल्या. हो आणि आपण घरचे टोमणे खा लागलो आणि घरातले कामं करा लागलो. हो ना, माय आई मलेच भांडे घासायला लावते. अरे मी फरशी पण पुसतो आणि धुणं पण धुतो. आणि माई बहीण फक्त अभ्यासच करत राहते. आणि मी दळणाचा डब्बा असा काकत घेऊन जातो रे पोरीवानी. मग आता फ्युचर कसं होईल रे आपलं? बायको आली की बी आपण घरातलेच कामं करणार हो. अरे विशाल भावा, का रे कृष्णा? हे काय करायला लागला तू? कृष्णा भावा, मा पापाचा घडा नाही भरला पाहिजेत म्हणून मी छत्र पाडून ठेवा लागलो. पापाचा घडा भरणारच नाही. कृष्णा भावा, काय म्हणतो विशाल भावा? जीवनात माणूस सर्व काही शिकते रे. हो, पण मी 30 वर्षात झालो, मग अजून इंग्लिश नाही शिकलो रे. 30 वर्षापर्यंत. जाऊ दे, त्याचा कुठं घमंड करायला लागला रे तू. आपण मराठी हो ना, मराठी येते बस झालं. विशाल भावा, काय म्हणते कृष्णा? यार ह्या पप्पाच्या पर्या लयच उडा लागल्या रे. हो ना, लयच उडा लागल्या ना प्रत्येकाच्या पप्पाच्या पर्या. आणि त्याच्यातल्या त्याच्यात आपल्या मोबाईलचं नेटवर्क बी नाही चालायला लागलं आज. नाही ना. मग मला असं वाटायला लागलं, हां, पप्पाची एखादी तरी परी उडून त्या टावरवर जाऊन तिनं छत्री हलवाव रे. मला बी तेच वाटायला लागला यार. एखादी परी जायलाच पाहिजे तिथं. कृष्णा भावा, काय म्हणतो विशाल भावा? काही पोरी एवढ्या पनवती असतात का नाही, केवढ्या रे? त्या आपल्या लाईफमधून गेल्या ना हा हा, तर दुसऱ्या येत पण नाही रे. अबे त्या पनोती नसतात रे, मग आपण पनोती हो. विशाल भावा, काय म्हणते कृष्णा? मी तुला एक प्रश्न विचारतो. विचार ना कृष्णा. बायकांकडे अशी कोणती गोष्ट असते हां, जी चालताना हलते, शरीराच्या दोन्ही बाजूस असते, आकाराने गोल असते, तिचं नाव ब वरून सुरुवात होते? आहे का माहीत? माहीत आहे वाटते. तू जे विचार करायला ना विशाल भावा, हां, ते नाही बरं. बांगड्या बांगड्या. हो रे, बरोबर आहे. कोणता विचार करायला होता तू? कृष्णा भावा, काय रे? हे घे पेढा. महापूर्ग 10वीत पास झालं, 70% पडले त्याले. अरे वा, अभिनंदन अभिनंदन. का रे? हां, पण कधी अभ्यास करताना दिसलंच नाही. कृष्णा भावा, मागच्या हप्त्यात तुले पोरग झालं, हो, मी तुला हेच विचारलं होतं का रे? तुला पोरग झालं का नाही? मी विचारलं का तुला तसं? तूच खायतो हा पेढा. विशाल भावा, काय म्हणते कृष्णा? तुला माहित आहे का आता आचारसंहिता चालू आहे. हो ना, आपण सगळ्या सणाला एकमेकाला शुभेच्छा देतो. देतच असतो. म्हणून मग मला वाटलं हां, आता आचारसंहिता चालू आहे, हो. घे मग आता आचारसंहितेच्या हार्दिक शुभेच्छा. ह्याच कशाला सोडायच्या? तुम्हाला पण आचारसंहितेच्या हार्दिक शुभेच्छा. विशाल भावा, काय म्हणते कृष्णा? मतदानाला जाताना मेंदू बरोबर घेऊन जाजो. काहून रे? कस काय रे? समोरच्यानं 4 पक्ष बदलले, हां, ते त्याच्यासाठी, आपल्यासाठी नाही. हाव कर कृष्णा. मग विशाल भावा, काय म्हणते कृष्णा? यार तू एवढा देवधर्म करा लागला, हो ना. आता मले सांग, खरंच जर देव तुले भेटले हां, तर तू काय करशील रे? कृष्णा भावा, हा मी स्वतःला चिमटा घेईल हा हा. आणि विचार करील, कोणता रे? मी माझ्या घरी हो हा. का देवाच्या घरी? तर हो यार, हे कन्फर्म करावंच लागेल माणसाले.
विशाल भावा, काय म्हणते किस ना? या बायकायला जर माणसाची बरोबरीच करायची असेल ना, तर यायनं पण माणसावानी एकाच ड्रेसवर 5-6 लग्न केले पाहिजे. तेव्हा मानतो ह्या माणसापेक्षा कमी नाहीत म्हणून. बरोबर आहे. यायले तर प्रत्येक लग्नात वेगळी साडी पाहिजे रे. विशाल भावा, काय म्हणते किस ना? तुला जर या डॉक्टरनं म्हणलं की बुवा चहा आणि मोबाईल सोडून द्या लागल, तर तू काय करशील रे? किसना भावा, चहा मोबाईल कोणी सोडून देते का रे? मग मी त्या डॉक्टरला सोडून दुसऱ्या डॉक्टरकडे जाईन, पण चहा आणि मोबाईल सोडणार नाही किसना. हे पण केलं पाहिजे माणसानं कवा कवा. डॉक्टरही बदलला पाहिजे. का रे किसना? काय रे विशाल भावा? हे असा पागलासारखा डोकं काऊन खाजवा लागला? उवा गिया झाले का डोक्यात? अरे नाही ना रे विशाल भावा, मी विचार करा लागलो ना. काय विचार करायला लागला तू, सांग बरं? हे महात्मा गांधीजीच्या डोसक्यावर केस काऊन नव्हते रे? अरे कृष्णा, ते खरं बोलत होते म्हणून त्याच्या डोक्यावर केस नव्हते. आता मला लक्षात आलं रे, ह्या बायकाचे केस काऊन लंबे असतात. कृष्णा भावा, काय म्हणतो विशाल भावा? बायकाच्या जीवनातल्या 2 अडचणी कोणत्या आहेत रे? अरे विशाल भावा, लय सोपी येतात. कोणत्या आहेत सांग बरं? जेव्हा त्या सून बनतात का नाही, हो तेव्हा सासू चांगली भेटत नाही. हो. आणि जेव्हा सासू बनते हो. तेव्हा सून चांगली भेटत नाही. काही ना काही राहतेस. शेवटपर्यंत हेच गरा नाही द्यायचं. चांगलं कधी असते? होतच नाही ना. विशाल भावा, काय म्हणते किस ना? यार आज दुपारी मला लय गरमी होऊ लागली होती रे. मग तो काय केलं रे? मग मी घाम येईपर्यंत कूलर मध्ये पाणी भरलं. अरे बापरे. मग रे? आणि कूलरचं बटन दाबलं कीच लाईन गेली. अरे बापरे, जगातला सगळ्यात मोठा पनवती हास तू. मले बी तसंच वाटा लागलं. एवढी मेहनत गेली पाण्यात. घरचे बी मामुळं गरमीतच राहिले रे. कृष्णा भावा, काय म्हणतो विशाल भावा? मला नवरा बायकोची व्याख्या सांग रे. विशाल भावा, हा चालता बोलता जी शब्द पकडते हा तिले बायको म्हणतात. वा वा. आणि त्याच शब्दाचा अर्थ सांगता सांगता म्याड होतो हा. त्याले नवरा म्हणतात. अरे बापरे.